वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शीतल. माझ्या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज मी बोलणार आहे की माझी प्रेग्नन्सी जर्नी कशी होती, माझं सी सेक्शन का झालं आणि पोस्टपार्टम कसं होतं. मला प्रेग्नन्सीमध्ये काय काय त्रास झाला, माझं सी सेक्शन का बरं झालं, कोणतं रिझन होतं माझं सी सेक्शन होण्याचं आणि त्यानंतर म्हणजे बेबी झाल्यानंतरचे माझे दिवस कसे होते. ऍक्च्युली माझी प्रेग्नन्सी जर्नी का बरं खोकला येतो पिला. मला ह्या पिल्लाला काही मांडीवरती घ्यायचं नव्हतं, पण आमचं पिल्लू काही इथून हालायला तयार नाही. आई व्हिडिओ बनवायला बसली का लगेच समोर येऊन बसायचं असतं, म्हणून त्याला घेतले आणि आता फक्त त्याचं लक्ष माईक वरती आहे. आता काय करतो काय माहिती माईकचं. तर सगळ्यात स्टार्टिंगचं म्हणजे मला जेव्हा समजलं, राहू दे ना बबडू, राहू दे ना थोड्या वेळ, मी तुला दुसरा देऊ का. त्यानंतर माझी प्रेग्नन्सीची जी स्टेज होती, म्हणजे जो फेज होता, तो इतका स्मूथ होता, इतका स्मूथ होता. अक्षरशः मला एक सुद्धा उलटी झालेली नाहीये. म्हणजे एकदा सुद्धा मला म्हणजे मळमळत नाही, नॉशिया, वॉमिटिंग काहीच नव्हतं होत. इतकं म्हणजे मी काहीही खाऊ, मला कसलाच त्रास होत नव्हता. मला फोडणीचा वास वगैरे असं काहीच येत नव्हतं. इव्हन आणि मी खूप ऍक्टिव्ह पण होते माझ्या पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये. म्हणजे मी 7व्या महिन्यापर्यंत रेग्युलर आमचे जे क्लासेस आहेत तिथे जायची. सकाळी 7:30 ते 10 पर्यंत आणि संध्याकाळी परत 3:30 ते 5:30 पर्यंत अशी मी रेग्युलर 7व्या महिन्यापर्यंत क्लासला जात होती. दिवाळीपर्यंतचा मी सगळा सिलेबस, दिवाळी नाही, पूर्ण टर्म शिकवलं होतं मी. म्हणजे मे फेब वगैरे पर्यंत शिकवलं होतं, फेब्रुवारी वगैरे पर्यंत शिकवलं होतं मी. आणि त्याच्यामुळे म्हणजे 7व्या महिन्यापर्यंत नाही, फेब नाही, मार्च पर्यंत शिकवलं होतं. माझं डोहाळे जेवण 1 एप्रिलला ठेवलं होतं माझ्या बर्थडेच्या दिवशी. तर त्याच्या 15 दिवस अगोदर मी सुट्ट्या घेतल्या होत्या आणि तिथपर्यंत मी पूर्ण कामच करत होती, म्हणजे पूर्ण ऍक्टिव्हच होती. आणि घरामधले पण मी सगळे कामं करायची, स्वयंपाक वगैरे, झाडू मारायचं, सगळं सगळं करायची. मला काहीच बसायचं वगैरे काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि त्याच्यामुळे मी सगळेच कामं करायची. आणि सगळ्यात मोठा जो की मी चुकीचा निर्णय घेतला तो म्हणजे की 7व्या महिन्यात मी माहेरी गेली. म्हणजे डोहाळे जेवण झालं, माझी 26 तारीख दिली, म्हणजे 26 तारखेचा माझा महिना होता. 1 एप्रिलला माझं डोहाळे जेवण झालं. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी पाडवा होता की काहीतरी सण होता. मग मी 9 तारखेला वगैरे असं काहीतरी माझ्या माहेरी गेले होते, 9 की 10 तारखेला. पण मला नंतर इतका कंटाळा आला की मी जो महत्वाचा फेज असतो तेव्हाच आराम केला नाही, तेव्हाच इकडे निघून आली. म्हणजे माझ्या डिलिव्हरी नंतर 1 महिन्यात मी लगेच इकडे आली, कारण मी खूप कंटाळली होती तिकडे राहून. पूर्ण 4 महिने तिकडे राहिली होती म्हणून. हा, तर ती पण स्टोरी सांगते की मला त्याचे काय काय नुकसान झाले. त्याच्यानंतर हा, मी तिकडे गेली, माहेरी गेली. मग तिथे पण 3 महिने मी फुल ऍक्टिव्ह होते. फुल ऍक्टिव्ह म्हणजे माझ्या पप्पांच्या घराचं नुकतंच काम चालू होतं, रिनोव्हेशन वगैरे करण्याचं होतं. त्याच्यामध्ये फरच्या सिलेक्ट करणं, हे करणं, ते करणं, टाईल्स कोणत्या लावायच्या, बाथरूमचे कसे डिझाईन्स असणार, सगळं सगळं मी केलं होतं. त्याच्यामुळे तेव्हा पण मी खूप जास्त ऍक्टिव्ह होते. बटरफ्लाय, स्कॉटिंग वगैरे करायची मी. जवळजवळ दिवसातून 2 तास वॉक करायची, 2दा वॉकला जायची, सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास. भरपूर दूरपर्यंत वॉकला जायची. हा, आणि इतकं सगळं करून मग माझी डेट जवळ आली. माझी 26 तारीख होती, तर त्याच्यानंतर 10-12 दिवस म्हणजे माझी 3 तारीख दिलेली होती मला डिलेव्हरीसाठीची. मग शेवटचा महिना होता, तर 15-15 दिवसाच्या असतात व्हिजिट्स डॉक्टरकडे. तर शेवटच्या व्हिजिटला गेलो होतो आम्ही 29 तारखेला. नाही, 29 नाही, 28 तारखेला व्हिजिटला गेलो होतो, डॉक्टरांनी दिलेला. तर 28 तारखेला आम्ही गेलो होतो, तर डॉक्टरांनी सांगितलं की थोडंसं बाळाभोवतीचं पाणी कमी झालंय. तोपर्यंत मला लेबर्स वगैरे काहीच आलेले नव्हते. आणि अगदी 3च म्हणजे 3 तारीख होती माझी डिलेव्हरीची आणि मी गेली होती 28ला, म्हणजे 3-4 दिवस राहिले होते माझ्या डिलेव्हरी डेट, ड्यू डेट साठीचे. त्यानंतर आम्ही 28 तारखेला डॉक्टरकडे गेलो, त्यांनी सोनोग्राफी केली, सांगितलं की थोडंसं पाणी कमी झालं आहे, तुम्हाला ऍडमिट करावं लागेल. पण मला तर काही लेबर वगैरे काहीच येत नव्हते. तरी पण आम्ही ठीक आहे केलं ऍडमिट. मग त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला लेबर इंड्यूस करू, म्हणजे इंजेक्शन वगैरे देऊ, त्याच्यानंतर तुम्हाला लेबर्स येतील असं मला सांगितलं. ठीक आहे, मग आम्ही काय केलं की त्या दिवशी म्हणजे मला मम्मी पप्पाच घेऊन आलेले होते, माझे अण्णा मम्मी दोघं जण घेऊन आलेले होते डॉक्टरकडे. मग आम्ही सकाळी आलेलो होतो 10-11 वाजता. मग डॉक्टरांनी असं असं सांगितलं की 3 वाजले होते आम्हाला तिथंच, की तुम्हाला आताच ऍडमिट व्हावं लागेल आणि रात्रीच ऍडमिट व्हावं लागेल. तर आम्ही काय केलं की परत तिथून, म्हणजे माझं 50 किलोमीटर आहे माझं इथून, म्हणजे नाशिक मधनं माझं गाव म्हणजे माझं माहेर. तिथं आम्ही परत गेलो, फ्रेश वगैरे झालो. आम्ही बॅग्स वगैरे काही आणलेलं नव्हतं. तर मग फ्रेश वगैरे झालो, मम्मीने जेवण बनवलं, मी जेवण केलं, आंघोळ वगैरे पण केली.
म्हणजे असं सांगते की डिलिव्हरीला जायच्या अगोदर मी अंघोळ केली होती, खूप गरजेची ती, पुढे सांगतेच का. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं, मग आम्ही हॉस्पिटलला गेलो. मी संध्याकाळ 8 पर्यंत आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो होतो. मग 8 ते 10 पर्यंत मी ऍडमिट झाले, म्हणजे 10 वाजेपर्यंत मी ऍडमिट झाले, प्रोसिजर वगैरे झाली. मग त्यांनी मला रात्री म्हणजे 10 वाजेला चहा प्यायला सांगितलं, किंवा मग तुम्ही काही पण दुसरं पाण्या वगैरे मध्ये पण घेऊ शकता, पण मी चहा वगैरे काहीच घेतला नव्हता कारण मी जेवण करून आली होती. मी सुमारास 5-5:30च्या दरम्यान जेवण केलं होतं. त्याच्यानंतर मला त्यांनी ते औषध दिलं. औषध म्हणजे एरंडाचं तेल असतं ते, कॅस्टर्ड ऑइल म्हणतात त्याला, ते दिलं होतं. आणि त्याच्यानंतर मी ते एक एक असं एवढंसं देतात ते, त्यांची ते काय म्हणतात मोजून देतात किती द्यायचं वगैरे, प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, त्याच्यानुसार ते देतात की किती घ्यायचं वगैरे ते सांगतात. मग मी ते ऑइल वगैरे घेतलं आणि त्याने काय होतं की आपल्याला रात्रभर पोट साफ होतं त्या ऑइलनी, आणि त्यांनी लेबर पण येतात, नॅचरली लेबर येतात, पण ते डॉक्टरांच्या प्रिकॉशन्सनीच घ्यायचं राहतं. मग मी ते ऑइल घेतलं. मग रात्रभर मला अजिबात 1% पण झोप नाही. मला असं वाटायचं की मला लेबर पेन येत आहे काय, पण ते फॉल्स लेबर्स असायचे, मधून मधून पेन्स व्हायचे. मधून मधून पेन थोडासा म्हणजे नाही का 2-3 कळा यायच्या, परत स्टॉप व्हायच्या, म्हणून असं मी करता करता रात्रभर जागी राहिले. माझं भरपूर म्हणजे पोट वगैरे पण साफ झालं होतं चांगलं. त्याच्यानंतर डॉक्टर सकाळी 6 वाजता आले. मग डॉक्टर सकाळी 6 वाजता आले आणि त्यांनी मला एक इंजेक्शन दिलं. त्या इंजेक्शन नंतर डॉक्टर सकाळी 5:30ला आले होते वाटतं. मला इंजेक्शन दिलं आणि मला 6 वाजता लेबर सुरू झाले होते. म्हणजे इंजेक्शन दिल्यानंतर मला म्हणजे नाही का लेबर इंड्यूस केले, मग त्याच्यानंतर मला लेबर सुरू झाले होते. तर मला कंटिन्यू कॉन्ट्रॅक्शन येत होते, म्हणजे पण मला बेडवरतीच ठेवलं होतं झोपून, की इंजेक्शन दिलं होतं म्हणून की काय, पण मला समजलं नाही की मला का ठेवलं होतं झोपून. म्हणजे मी 6 वाजेपासून म्हणजे 5 वाजेपासून तर कंटिन्यू माझी डिलिव्हरी होईपर्यंत मी झोपलेलीच होते बेडवरती. म्हणजे मला उठवलंच नाही, फक्त ओटी मध्ये नेताना तेवढं उठवलं होतं, त्याच्यानंतर म्हणजे मी उठलेच नव्हते. मला असं वाटलं होतं की इंजेक्शन देतील, मग मला सांगतील की थोडी मुवमेंट कर, वॉक कर, स्क्वॉट कर, बटरफ्लायज वगैरे कर, असं मला वाटलं होतं, पण असं काहीच झालं नाही. मला कंटिन्यू बेडवरतीच झोपून ठेवलं होतं. त्याच्यानंतर हळूहळू माझं डायलेशन होत होतं. 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर असं 8 सेंटीमीटर पर्यंत, 6-7 पर्यंत झालं. त्याच्यानंतर मला ओटी मध्ये नेलं, ओटी मध्ये घेतलं आणि ओटी मध्ये नॉर्मल डिलिव्हरीसाठीच आम्ही म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीसाठीच ट्राय केलं होतं. तर म्हणजे खूप वेळ, अर्धा तास झाला, तरी पण माझी डिलिव्हरीच होत नव्हती. म्हणजे बाळाचं डोकंच दिसत नव्हतं. आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक अशी झाली की मला कळाच देता येत नव्हता. म्हणजे डॉक्टरांचं म्हणणं होतं की तुला कळाच देता येत नाहीये. त्याच्यानंतर म्हणजे अजून आम्ही थांबलो असतो किंवा मी बेअर केला असता तेवढा पेन, पण असं झालं होतं की माझ्या मुलाचं डोकं म्हणजे वज्रचं डोकं थोडंसं मोठं आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्याचं डोकं थोडंसं मोठं आहे आणि त्याचा इथं छोटा मेंदू असतो ना, तो इथं माझ्या हाडात अडकला होता आणि म्हणजे हाड टोचत होतो, म्हणून त्याचं इथं सुजलं होतं, असं माथ्याच्या थोडंसं खाली सुजलं होतं त्याचं, म्हणजे नाही रेडनेस आली होती. मग त्याच्यामुळे डॉक्टरांनी इमिजिएटली सी सेक्शन केलं. म्हणजे अक्षरशः मला 6 वाजेपासून 4 वाजेपर्यंत एकदम डेंजरवाली लेबर पेन होते. आणि त्यानंतर पूर्ण नॉर्मलची नाही का नॉर्मलची प्रोसेस झाली होती, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होणार होती 5-10 मिनिटात फक्त, आणि असं काहीतरी झालं की त्याचं डोकं सुजलं आणि माझं इमिजिएटली सी सेक्शन केलं. फक्त मोजून 5 ते 10 मिनिटात त्यांनी ऑपरेशन थिएटर ओटी रेडी केली आणि लगेच मला तिकडे शिफ्ट केलं आणि मला एनेस्थेशिया वगैरे दिला आणि माझं सी सेक्शन केलं. म्हणजे मी पूर्ण 9 महिने ज्या गोष्टीची वाट बघत होती की माझी नॉर्मल डिलिव्हरी होईल, म्हणून मी कधीच रेस्ट केला नाही, कधी झोपले नाही, कधी बाहेरचं जास्त खाल्लं नाही, लिमिटेड खाल्लं मी, म्हणजे पूर्ण नाही खाल्लं असं नाही, पण तरी पण खूप जास्त मी कंट्रोल केलं होतं. आणि भयंकर ऍक्टिव्ह होते मी दुपारची सुद्धा, म्हणजे झोपायची मी दुपारी, पण माहेरी गेला होता अजिबात 7व्या महिन्यापासून अजिबातच नाही झोपली मी. तरी पण माझी नॉर्मल डिलिव्हरी नाही झाली. मला याचं इतकं वाईट वाटतं. पण ठीक आहे, जसं काही तसं माझं बेबी आलं माझ्या हातामध्ये आणि म्हणजे त्यांनी मला दाखवलं. म्हणजे हां, आणि तिथला पण एक भयंकर म्हणजे खूप खराब किस्सा झाला होता माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस. असा म्हणजे ते सी सेक्शन करत होते. त्यांनी केलं सी सेक्शन वगैरे. मला जाणवत होतं की त्यांनी बेबी बाहेर काढलं. म्हणजे आपण फक्त वरती इथून खालीच आपल्याला भूल चढलेली असते. वरती मी इतकी बडबड करत होती. मलाच माहिती काय बडबड करत होते. कदाचित तो एनेस्थेशियाचा नाही का साईड इफेक्ट होता माझ्यावरती, की मी खूप बडबड केली, इतकी बडबड केली. म्हणजे मी 1 सेकंद पण शांत नव्हती जोपर्यंत मला
पूर्ण एनेस्थेशिया उतरत नव्हता तोपर्यंत. डॉक्टर ते जे माझे एनेस्थेशियावाले डॉक्टर होते, मी त्यांच्याशी कंटिन्यू बडबड करत होती. काय, काय, काय बोलत होती? मला ते विचारत होते. म्हणजे ते ॲक्चुअली त्यांची प्रोसेस पण असते ती, की जागा ठेवण्यासाठी कशासाठी मलाच माहीत नाही. ते मला विचारत होते, "तुम्ही काय करता? काय म्हणजे काय करता? एज्युकेशन काय झालंय?" वगैरे, वगैरे खूप सारे प्रश्न विचारले. मी पण बडबड, बडबड केली. मला जाणवत होतं, की त्यांनी बेबी बाहेर काढला, मग बेबी बाहेर काढला, नाळ वगैरे कट केली, हे सगळं समजलं मला. त्यांनी बेबी तिकडे घेऊन गेले, म्हणजे दुसऱ्या रूममध्ये क्लीन करण्यासाठी घेऊन गेले. तरी पण तो रडला नाही. माझं कंटिन्यू लक्ष होतं. असं मला वाटलं, की माझे स्टिचेस पूर्ण म्हणजे शिवायला घेतले. मला पूर्ण ओढतंय ते असं जाणवत होतं, की माझे स्टिचेस शिवून होत आहे पूर्ण. तरी पण बेबीचा रडायचा आवाज येत नव्हता. मी डॉक्टरांना विचारायला लागले, "माझं बेबी का रडत नाहीये?" म्हणजे मला पूर्ण भूल चढलेली. तरी पण माझं फक्त लक्ष तिकडे होतं, की माझ्या बेबीचा कधी आवाज येईल. माझा बेबी का रडत नाहीये? मग ते म्हणे, की "क्लीन करताय त्याला, रडेल तो." असं त्यांनी मला सांगितलं. त्याच्यानंतर मी थोडी काम झाले, की ठीक आहे मग. मग त्यांनी मला असं ते हिरव्या माझ्या आजीचं एक म्हणजे आजीचं पातळाचं एक हिरवं बाळातं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी ते बाळाला रॅप करून आणलं होतं. एवढंसंच तोंड दिसत होतं. आणि मी असं इकडे बघितलं आणि मला नव्हतं माहिती की बेबी झाल्या इतके गोरे दिसतात. म्हणजे तसा पण आता पण दिसतोच, थोडा फेअर आहेच आहे तो. पण मी पहिल्यांदा त्यांना हा प्रश्न विचारला होता, "हा इतका गोरा कसा झाला?" कारण आम्ही दोघे पण सावळे आहे. म्हणजे कलर आमचा थोडासा डल आहे. म्हणजे गव्हाळ वर्णीय आहे आम्ही सावळे, म्हणजे गव्हाळ आहे कलर आहे. तर हा इतका कसा गोरा झाला? म्हणजे मला नंतर मलाच हसायला येत होतं, की मी असा कसा प्रश्न विचारू शकतो. मग ते तिथून बेबीला घेऊन गेले आणि नंतर मी विचारलं, की "बेबी काय झालंय? बेबी बॉय आहे की गर्ल?" म्हणजे मला बेबीला दाखवलं, म्हणजे स्टिचेस शिवून झाले. भरपूर वेळानंतर अर्धा पाऊण तासानंतर मी विचारलं, की "बेबीचं जेंडर काय आहे?" मग ते म्हटले, की "मुलगा झालाय तुम्हाला." मला ऐकून छान पण वाटलं, पण थोडंसं दुःख पण झालं, कारण मला मुलगी पाहिजे होती. कारण आमच्या घरात 3 पिढ्यांपासून मुलगी नाहीये. पण मला मुलगी पाहिजे होती, पण मुलगा झाला ते पण चांगलंच झालं. आणि तो अगदी मला जसा पाहिजे होता तसाच, म्हणजे मी इमॅजिन केलं होतं, की मला जर मुलगा झाला तर तो असा असेल, मुलगी झाली तर अशी असेल आणि तो एक्झॅक्ट तसाच होता. म्हणजे डॉक्टरांनी जेव्हा माझ्या आईकडे बेबीला दिलं, तर माझ्या आईचं स्कार्फ होतं, म्हणजे मम्मीचं स्कार्फ होतं. त्याने इतकं घट्ट पकडलं होतं, त्याने पूर्ण ओटी बधवून ते स्कार्फ ओढत-ओढत माझ्या रूमपर्यंत नेलं होतं. म्हणजे आमच्या रूमपर्यंत नेलं होतं. म्हणजे तो इतका, म्हणजे मला पाहिजेच होता, की माझा बेबी असा एकदम हळूवाना मारुतीसारखा झाला पाहिजे. एकदम ताकदवर, मस्त धष्टपुष्ट बॉडी असणारा असा पाहिजे होता. आणि तो एक्झॅक्ट तसाच झाला. आणि मला म्हणजे तो दिवस आठवतो, की मी म्हणजे पूर्ण आदल्या दिवशी पण झोपलेली नव्हते. दिवसभर एनेस्थेशिया, पेन वगैरे, पण तो सगळं ते बघून इतकं छान वाटत होतं, म्हणजे की विचारायचंच नाही, एवढं छान वाटत होतं. आणि त्याच्यानंतर मला जेव्हा माझ्या रूममध्ये शिफ्ट केलं, म्हणजे माझी सी सेक्शन झाल्यानंतर लगेच मला अर्धा 1 तासात लगेच रूममध्ये शिफ्ट केलं. रूममध्ये शिफ्ट केल्यानंतर असं झालं, की मी रात्रभर बडबड करत होते वेड्यासारखी. रात्रभर म्हणजे मी 1 सेकंद पण झोपलेली नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी अगोदरच्या दिवशी जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो, तेव्हा मी जेवण केलेलं होतं. त्याच्यानंतर मला पाणी सुद्धा दिलेलं नव्हतं. म्हणजे प्यायला थोडं-थोडंच फक्त. जेव्हा मी नॉर्मल डिलिव्हरीसाठी आम्ही ट्राय करत होतो, तेव्हा त्यांनी मला थोडंसं इलेक्ट्रोलाइट का आर-ओ-एस काहीतरी होतं, ते थोडंसं चमच्याने 2-3 थेंब, 2-3 थेंब दिले होते. त्याच्यानंतर काहीच नव्हतं. पूर्ण म्हणजे काहीच नव्हतं दिलेलं. त्याच्यानंतर नंतर सुद्धा पूर्ण रात्रभर मला काहीच दिलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा बिस्किट दिले होते आणि नंतर संध्याकाळी जेवायला दिलं होतं, असं मला वाटतं. असं आठवतंय. हो, असंच काहीतरी होतं. आणि रात्रभर मी काय बडबड करत होते ते सांगते तुम्हाला. मी रात्रभर फक्त माझ्या मम्मीला आणि माझ्या सासूबाईंना इन्स्ट्रक्शन देत होती बेबीसाठी. कारण बेबीची पूर्ण बॅग पॅकिंग वगैरे सगळं मी केलेलं होतं आणि मी जी बॅग आहे ती माझ्या मम्मीला दाखवलेली होती. पण तरी पण मला असं वाटायचं, ह्या काही उद्योग करता का काय दुसरे? माझ्या बाळाला काही होतं की काय? म्हणजे ते इतकं इन्सिक्युरिटी आलेली होती माझ्या मनामध्ये ना, म्हणजे त्या दोघी झोपल्या असतील, पण मी झोपली नव्हती. कंटिन्यू मी माझ्या बाळाकडेच लक्ष होतं. त्यांचं चाललं होतं, नर्स येतील, धक्का लागेल बाळाला, असं करा, असं तसं करा. मग मी कंटिन्यू बघत होती, काय करताय त्या, काय नाही. ते रडायला लागलं का, दूध पाजताय का? आणि तो झाल्या खूपच जास्तच रडत होता. म्हणजे ते प्रत्येकच मुलं रडतात, कारण त्यांना बाहेर आल्या-आल्या थोडं इन्सिक्युअर फील होतं आणि मला पण घेता येत नव्हतं, कारण माझे स्टिचेस ओले होते. दुखत पण खूप होते आणि पूर्ण रात्रभर झोपलेली नव्हती. त्याच्यात पेन, लेबर पेन, त्याच्यामुळे मी खूप टायर्ड पण होती आणि माझ्याकडे दिलं पण नाही त्यांनी. त्याच्यानंतर असं सगळं काही झालं. मग आम्ही
4थ्या दिवशी आम्हाला डॉक्टरांनी सोडून दिलं हॉस्पिटलमध्ये. नॉर्मलच जे मी घ्यायची, थोडंसं बेबीला ब्रेस्ट फीड वगैरे करायची आणि थोडंसं त्याच्यात आमची अॅनिव्हर्सरी पण होती. वजरेचं 29 तारखेला जन्म झाला आणि 1 जुलैला आमची अॅनिव्हर्सरी होती. आम्ही हॉस्पिटलमध्ये अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. तो पण दिवस छान होता. आणि मला पूर्ण ओव्हरऑल जर्नीमधला माझा सी सेक्शनचा सगळ्यात न आवडलेला आणि सगळ्यात घाणेरडा पार्ट म्हणजे ती कॅथेट्रॉलची नळी, म्हणजे जी आपल्याला तेव्हा आपल्याला सेन्स नसतो वॉशरूम वगैरेचा. मग त्याच्यामुळे त्यांनी ती नळी लावलेली होती. ती मला इतकी इरिटेट करायची, इतकी इरिटेट करायची. म्हणजे मी कंटिन्यू त्यांना कधी काढणार आहे, कधी काढणार आहे, कधी काढणार आहे सांगायची मी. उठून चालले वगैरे, म्हणजे दुसऱ्या दिवशीच उठून बसले, चालले वगैरे, चालायचा प्रयत्न केला थोडं. मग त्याच्यानंतर म्हणून मला मग त्यांनी लवकर काढली. कदाचित मी दुसऱ्या दिवशी त्यांना खूप जास्त इन्सिस्ट केलं की काढाच माझी नळी, काढाच माझी. मला खूप त्रास होतोय त्याचा. म्हणजे मला बाकीचं पेन वगैरे, स्टिचेसचा वगैरे एवढा पेन नव्हता होत, तेवढं त्या नळीचा होत होता. मलाच माहित नाही का बरं खूप इरिटेट होत होतं. मग ते सगळं झालं आणि असं काहीसं पूर्ण माझी प्रेग्नेन्सीची सी सेक्शनची जर्नी होती. मला वाटलं होतं नॉर्मल होईल, पण सी सेक्शन झालं. पण ठीक आहे, ते झालं तरी पण बेबी माझं छान होतं, छान झालं. बेबीला एकदम सुखरूप बाहेर आलं, त्याचाच मला जास्त आनंद आहे. आणि खरी खरी माझ्यासोबत तर इथून सुरू झालं, काय म्हणता, माझं खराब दिवस असं म्हणू शकतो आपण. ते म्हणजे माझं पोस्टपार्टम. माझं पोस्टपार्टम खूप घाणेरडा होता. म्हणजे मला जेवढे काही त्रास नव्हते झाले ना, तेवढे सगळे त्रास मला पोस्टपार्टम मध्ये झाले. म्हणजे मी माझी जेवढी प्रेग्नेन्सी एन्जॉय केली ना, त्याच्या 4 पट मला जास्त त्रास झाला पोस्टपार्टम मध्ये. ऍक्च्युली पहिले ते 4 दिवस जेव्हा वज्र हॉस्पिटलमध्ये होता, त्याला फॉर्म्युलाच द्यायची. म्हणजे काय म्हणता, पॅकेटचं दूध द्यायचे त्याला, गरम वगैरे करून त्याच्यात पावडर टाकून मिक्स करून तेच द्यायचे. पण मी पहिल्यापासून ठरवलं होतं, म्हणजे बेबी व्हायच्या अगोदरपासून मी त्याला फॉर्म्युला देणारच नाही असं मी ठरवलं होतं. पण त्याला ते 4 दिवस दिलं, कारण मला दूध येत नव्हतं. कारण तो जवळच दिला नव्हता माझ्या, ते असं काहीतरी झालं होता गोंधळ खूप सारा. मग त्यांनी 4थ्या दिवशी आम्हाला जेव्हा घरी सोडलं, तेव्हा मी मनात ठामपणे विचार केला होता की मी याला घरी गेल्यानंतर पावडरचं दूध अजिबात देणार नाही, आणि हे असं तुम्ही करू नका. कारण डॉक्टर सांगतात की एकदा फॉर्म्युला द्या आणि एकदा ब्रेस्ट फीड करा. पण मी मूर्ख होते, मी ते केलं आणि मी एकदा पण दिलं नाही. त्याच्यामुळे झालं काही नाही, फक्त माझ्यावरती इतकं प्रेशर आलं, म्हणजे मला इतकं जास्त बसून राहावं लागायचं. तो इतकासा छोटासा होता, त्याला झोपून पण पाचता येत नव्हतं. मी कंटिन्यू दर 2 तासाला तो उठायचा, दर 2 तासाला ब्रेस्ट फीड करावं लागायचं. आणि 5व्या दिवशी स्टिचेस, म्हणजे नाही का, सी सेक्शन झालं 5व्या दिवशी उठून बसणं एकटीने ते खूप मुश्किल असतं. म्हणजे मी खूप मुश्किलीने उठायचे, मला जवळजवळ 10 मिनिटात उठायलाच जायचे. हळूहळू उठायचे, मग त्याला घ्यायचं, मग त्याला पाजायचं, परत त्याला झोळीत झोपवायचं, तिथपर्यंत नाही का, त्या झोळीपर्यंत सरकत सरकत जायचं. ही पण खूप मोठा टास्क होता. मग माझा तो 8 दिवसांनी, 8-10 दिवसांनी मला पेन किलर वगैरे दिलेलं होतं, पण पेन किलर एवढा पण काम नाही करत, ते स्टिचेस दुखतातच. मग 8 दिवसाने माझे हळूहळू हळूहळू पेन कमी झालं, टाके वगैरे काढले. म्हणजे टाके वगैरे आता काही काढत नाही, म्हणजे ते नाही का, नवीन स्टाईलचं मध्ये फोल्ड करून स्टिच करतात. माझं ते सी सेक्शन आहे म्हणून फक्त 2 साईडनी काटणी असतात, त्या कट करता बस. त्याच्यानंतर ते पेन किलर पण देत नाही, पेन किलरनी थोडा तरी राहत भेटायचा. त्याच्यानंतर 8 दिवसानंतर ते अजून दुखायला लागले, म्हणजे अजून थोडेसे त्रास व्हायचा. असं 10-12 दिवस दुखले. 12 पर्यंत पण माझे चांगले स्टिचेस दुखत होते. त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू ते हील होत गेले, भरत गेले. पण मी कंटिन्यू झोपून आणि बसून राहिली होती ब्रेस्ट फिडिंग मध्ये. जेवण चालू, हेवी नव्हतं, म्हणजे नॉर्मलच होतं, पण तरी पण जेवण करायचं आणि फक्त झोपून राहायचं. त्याच्यामुळे मला खूप जास्त कॉन्स्टिपेशनचा त्रास झाला, इतका की म्हणजे अक्षरशः मी डायरेक्ट रडायची, इतका त्रास होत होता मला. डॉक्टरांनी सांगितलं, डॉक्टरांनी औषध दिलं, मी ते घेतलं, तरी पण मला एवढा काही फरक पडत नव्हता. मग मीच माझं फायबर वाढवलं, पाणी वाढवलं. महत्वाचं म्हणजे पाणी इतकं, मी तर सांगते, न्यू ज्या मदर असते ना, त्यांनी इतकं प्रचंड पाणी प्यायचं पोस्टपार्टम मध्ये, इतकं पाणी प्यायचं. मी अशी मुलगी होती की मला कधीच पाणी कमी झालं नाही माझ्या शरीरामधलं, मला कधीच डिहायड्रेशन होत नव्हतं. पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये कधीच पाणी कमी होत नव्हतं. तर माझं पाणी कमी होऊ शकतं प्रेग्नेन्सी नंतर, पोस्टपार्टम मध्ये तर खूप जास्त पाणी, मी खूप पाणी प्यायचे अगोदर पण, नंतरून पण प्यायची, पण तरी पण मला कमी व्हायचं पाणी, म्हणजे खूप कमी व्हायचं शरीरातलं पाणी कंटिन्यू. म्हणून मी माझ्याकडे पाण्याकडे थोडंसं लक्ष दिलं, पाणी वाढवलं. मग त्याच्याने माझा त्रास हळूहळू कमी झाला. आणि मी जी सगळ्यात मोठी चूक केली, म्हणजे 1.25 महिन्यातच माझ्या सासरी आले. तर सी सेक्शन नंतर खूप जास्त गरज असते हिलिंगची, खूप जास्त बॉडीला रिकवर करण्याची गरज असते.
आणि मी ती केली नाही, म्हणून मला आता कंबर, मान इकडं तिकडं कंटिन्यू दुखत असतं. माझं प्रॉपर हिलिंग अजून पण नाही झाली असं मला वाटतं. माझा बेबी आता 1.5 वर्षाचा झालाय, तरी पण माझं चालूच असतं. आणि सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे मी कधीच न आजारी पडणारी मुलगी दर महिन्याला आजारी पडायला लागली. म्हणजे खूप सारे चेंजेस होता बेबी बेबी आल्यानंतर बॉडीमध्ये. एक बेबीला कॅरी करणं आणि त्याला बर्थ देणं, नॉट अ जोक. म्हणजे का म्हणतात ना की आईचा दुसरा जन्मच असतो बेबी, मूल जन्माला घालणं, हे खरंच 100% खरंय. आणि त्या एवढा एवढा जीव तो आपल्यावरती डिपेंड असतो आणि त्याला सांभाळणं आणि नाही का त्याला पूर्ण गोष्टी. आणि आता तर म्हणजे खूपच जास्त, कारण आजी असते, मम्मी असते घरामध्ये आपल्या, त्या काही गोष्टी सांगत असतात, काही गोष्टी आपल्याला पटतात, काही गोष्टी पटत नाही. आणि मी तर माझ्या मनानेच करणारी आहे, म्हणून मी त्यांच्या काहीच गोष्टी ऐकल्या नाही. मला जे वाटायचं तेच मी करायची, माझ्या बाळासोबत डॉक्टर जे सांगतील तेच करायची. पण मी म्हणजे बाळासोबत त्यांनी काही असं नाही का त्याला हे द्या, माझ्या अगेन्स्ट काही गेलं नाही. फक्त एकच गोष्ट आई मला कंटिन्यू सांगायची, माझी आजी, की दीदी स्कार्फ बांध केस डोक्याला, स्वेटर घाल. मी ते कधीच केलं नाही, कारण मला प्रचंड गरम व्हायचं. कदाचित मला असं वाटतं की मी करायला पाहिजे होतं ते, स्कार्फ वगैरे बांधायला पाहिजे होतं, कारण शरीरात हवा जाते आणि त्याने वात होण्याची शक्यता असते. आणि खरंच होतो याने वात. आणि मी त्याच्यानंतर मग पंचकर्मा वगैरे केलं. माझं थोडंसं बॉडी, त्याच्यामुळे माझा थोडा वात कमी झाला. पण मला अगोदर खूप जास्त वात झाला होता, त्याच्यामुळे माझं पूर्ण शरीर नुसतं असं फुगलेलं दिसायचं. वेट तितकंच होतं, पण कंटिन्यू टोपसलेलं कसं म्हणतो आपण, तसं सूज आल्यासारखं होतं. डिलिव्हरी नंतर पण माझं असंच होतं खूप दिवस. आणि आता थोडंसं बेटर झालंय. थोडंसं अजून करायचंय बेटर, हळूहळू चालू आहे. वज्रला काय खाऊ पिऊ घातलं असं काही नाहीये. वज्र काय खाल्लं मी, वज्र इतका शार्प आहे, काय खाल्लं, काहीच नाही खाल्लं. नॉर्मल माझं रुटीन होतं. फ्रुट्स खायचे, ड्राय फ्रुट्स खायचे थोडेफार प्रमाणात, जास्त पण नव्हते खात, आणि डेलीचं जेवण करायची. एवढंच केलं होतं. पण मी एक गोष्ट केली होती वज्रसाठी, की वज्र जसा 6 महिन्याचा झाला तसं मी त्याला साखर आणि मीठ 1 वर्षाचं होईपर्यंत अजिबात दिलं नाही. 2 वर्षापर्यंत साखर नाही दिली. म्हणजे आता पण मी त्याला साखर अजिबात देत नाही. फक्त एखाद्या वेळेस चुकून बिकून पेढा खाल्ला, त्याला चॉकलेट बिस्किट वगैरे ते तर काहीच देत नाही. आजी एखाद्या वेळेस बिस्किट वगैरे देता, कधी जास्तच रडायला लागला किंवा मग तुझं जेवला नाही, आजारी असलं तर एखाद्या वेळेस बिस्किट देतो, ते पण नाचणीचं वगैरे असलं किंवा घरातले असले तर चांगले बिस्किट. नाही तर त्याला मी 1 वर्षापर्यंत मीठ पण दिलेलं नाहीये, 2 वर्षापर्यंत साखर दिलेली नाहीये, त्याला हनी, मध वगैरे काहीच दिलं नाहीये मी 1 वर्षाचं होईपर्यंत. आणि त्याला मी सगळे फ्रुट्स आणि सगळ्या व्हेजिटेबल्स, सगळे कडधान्य, ड्राय फ्रुट्स सगळं खाऊ घातलं 1 वर्षाच्या आतच. तो आता इतका छान खातो सगळ्या गोष्टी, म्हणजे त्याला सांगायची पण गरज नाही. बरं, त्याला त्याला फ्रूट इतके आवडतात का विचारायचंच नाही. आणि त्याला दूध पण खूप आवडतं. अजून पण जेवणाला थोडासा कंटाळा करतो, म्हणजे तिखट खाण्याला. बाकी खातो, उपमा वगैरे, शेवाया वगैरे ते खातो. पण भाजी पोळी वगैरे नाही खात तो अजून. तिखट नाही खात तो जास्त. खिचडी वगैरे केली, प्लेन खिचडी केली तर त्याला भरपूर आवडते खायला. प्लेन पराठा केला, पनीर पराठा, तो पण छान खातो तो. फक्त तिखट खात नाहीये तो अजून. पण मी पण त्याला हळूहळू करते इंट्रोड्यूस त्या गोष्टीसाठी. तो जरा आमच्यावरच गेले. आम्ही दोघं पण अशी का, आम्हाला अजिबात तिखट खायला आवडत नाही. तिखट म्हणजे नॉर्मल मिरची पाहिजे असते. जास्त नाही, एक स्पायसी खातात, स्पायसी पाणीपुरी वगैरे अशा काहीच गोष्टी आवडती नाही आम्हाला दोघांना पण. कदाचित त्याच्यामुळे पण आमच्याकडचे जीन्स त्याला ट्रान्सफर झाले असतील, म्हणून पण त्याला आवडत नसेल. पण ठीक आहे, असं काहीसं होतं. माझी प्रेग्नेन्सी जर्नी, पोस्टपार्टम, वज्राचं खाणं पिणं असं काहीच होतं. तर माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील की तुमच्या मनामध्ये, तुम्ही न्यूली आई होणार असाल किंवा झालेले असाल, तर मला नक्की विचारा. मी तुमची नक्की उत्तरं देईल. तुम्हाला जे जे काही प्रश्न आहेत ते नक्की विचारा मला. चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.